आपण हौसेनं अलंकार खरेदी तो करतो, पण त्याची काळजी कशी घ्यायची हे देखील आपण आता जाणून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं सोनसळ आणि फुलवंती कलेक्शन हे आहे। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बेसिकली आपण कॉपर तांब हा धातू वापरतोय आणि त्यावर सोन्याचं प्लेटिंग करतोय। त्यामुळे मूळ धातू सोन्याच नाही, त्यात प्लेटिंग आहे सोन्याचं। त्यामुळे हे प्लेटिंग आयुष्यभर टिकेल असा भाग नाहीये, तर ते प्लेटिंग टिकवण्यासाठी आपल्याला स्वतःला काळजी घ्यावी लागणार आहे। त्यामुळे दागिने कुठेही घासले गेले नाही पाहिजेत, नखानी दागिने खरवडणं किंवा दागिने दागिने एकमेकांवर घासणं अशा सगळ्या कृती आपण टाळल्या पाहिजेत। त्यामुळे कॉपरवरचं जे सोन्याचं प्लेटिंग आहे ते डेफिनेटली निघू शकतं। त्याचबरोबर हे प्लेटिंग अतिशय थिन आहे, त्यामुळे केमिकल युक्त पाणी, परफ्यूम, घाम यामुळे सुद्धा ते प्लेटिंग निघू शकतं। त्यामुळे आयडियल सिच्युएशन ही आहे की तुम्ही पाण्याशी जिथे संपर्क येणार आहे तेव्हा हे दागिने वापरू नयेत, किंवा दागिने घातल्यानंतर परफ्यूम वापरू नये, परफ्यूम वापरून झाल्यानंतर दागिने परिधान करावेत। आणि घाम येत असेल तर मात्र आपण पटकन ते दागिने काढून ठेवावेत, किंवा घाम आला असेल तर परत ठेवताना मात्र व्यवस्थित टिश्यू पेपरनं पुसून पुन्हा प्लास्टिक जी पिशवी दिलेली आहे त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते दागिने टाकून मगच आपल्या बॉक्समध्ये पुन्हा ते जतन करून ठेवावेत। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जसं मी म्हटलं, सोनं आणि तांब या दोन धातूंमध्ये धातू म्हणून फार डिफरन्स आहे। त्यामुळे कोणताही दागिना हाताळताना तो जास्त मोल्ड केला तर तो मोल्ड नाही होणार, तो तुटणार आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे दागिने हाताळताना अत्यंत काळजीपूर्वक, अत्यंत नाजूक हाताने ते हाताळा, जेणेकरून ते तुटू नयेत किंवा एकमेकांमधून सटकू नयेत। कारण मराठी दागिन्यांची खासियत ही आहे की आपण आपले सगळे दागिने हे हस्तकौशल्याने बनवलेले आहेत, सगळे हँडमेड आहेत। तर आपण जर चुकीच्या पद्धतीने ते हाताळले तर ते पटकन तुटू शकतात, तर याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे।